संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने नांदगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न। या रक्तदान शिबिरामध्ये नांदगावमधील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच यांचेही मोलाचे योगदान। या रक्तदान शिबिराचे आयोजन दौंड, पाटस, नांदगाव या ब्रँचेसने केले होते, अशी माहिती विलास वास्कर, शिवाजी होले, संजय झुंबड यांनी दिली। प्रेमाने बोला निरंकार सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज नांदगाव या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर होत असतं। या पाठीमागचा एक उद्देश आहे की 1984 साली सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचा एक संदेश होता की रक्त नालियों में नहीं तर नाड़ियों में बहना चाहिए। या उद्देशाने 1984 सालापासून या रक्तदान शिबिराचं आयोजन होत असतं आणि या माध्यमातून इतरही उपक्रम राबवले जातात। स्वच्छता अभियान असेल, वृक्षारोपण असेल, जनकल्याणाच्या हिताची काय कार्य हे मिशनद्वारे आयोजित केली जातात आणि हाच एक उद्देश आहे की हे मिशन जनसामान्यापर्यंत कसं पोहोचेल आणि जो सद्गुरूचा संदेश आहे हे जनसामान्यापर्यंत कसा पोहोचला जाईल हाच या पाठीमागचा हेतू आहे। आज देखील या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे। यासाठी या ठिकाणचे स्थानिक सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील यांचंही फार 8 दिवसापासून मोलाचं योगदान आहे। तसेच या गावातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचेही मोलाचं सहकार्य आहे। म्हणून मंडळाच्या वतीनं त्यांचं देखील आभार व्यक्त करतो आणि तसंच हाच उपक्रम सतत सातत्याने या ठिकाणी होत राहो अशी एक सद्गुरूचरणी प्रार्थना करतो। प्रेमाने बोला। प्रेम और सत्कार से बोलना धन्यकार जी। संत निरंकारी मंडळ मिशन, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आज संत निरंकारी ब्रांच नांदगाव या ठिकाणी सत्संग भवन या ठिकाणी हे रक्तदान शिबिर होत आहे। त्या रक्तदान शिबिराच्या अनुषंगाने सर्वजण या ठिकाणी तुम्ही जमलेले आहोत आणि असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला लाभत आहे। हे संत निरंकारी मंडळाच्या वतीने 1984 साली सद्गुरू बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या उद्देशानुसार हे रक्त नालियों में नहीं नाड़ियों में बहे या उद्देशानुसार आज भलं मोठं योगदान जागतिक स्तरावर रक्तदान होत आहे। जागतिक स्तरावर याची नोंद रेड क्रॉस या संस्थेने सुद्धा घेतलेली आहे आणि संत निरंकारी मंडळाला याबद्दल खूप काही गौरवण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणातून, अनेक माध्यमातून, देश विदेशातून या रक्तसंकलन होत असतं आणि योगदान विशेष म्हणजे जे व्यक्ती रक्तदान करतात या ठिकाणी या रक्तदानाच्या अनुषंगाने ज्यांनाही आवश्यकता पडते, मग ती ससून रक्तपेढी असो किंवा YCM रक्तपेढी असो किंवा आपली मिलिटरीची रक्तपेढी असो, या ठिकाणून आपल्याला रक्त उपलब्ध होत असते। तरी सर्वांनी या रक्तदानामध्ये आयुष्याला खूप हिरिरीने भाग घ्यावा। तसेच या रक्तदान शिबिराकरता येथील माननीय सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, जे व्हॉलंटियर्स असतील त्यांच्या योगदानाबद्दल खूप धन्यवाद।
दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगाव हे गाव संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून आज दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? दिल्लीपर्यंत पोहोचण्याचं इथल्या संत निरंकारी भवनमधील कार्यकर्त्यांचा केलेल्या कार्याबद्दल त्यांची पोचपावती म्हणून दिल्लीपर्यंत हे काम पोहोचलेलं आहे.